उन्हाळ्यातला प्रत्येक विदर्भकरांचा आमरस आणि सरगुंडे हा आवडीचा पदार्थ. सरगुंडे नाव ऐकूनच विदर्भकरांच्या तोंडाला पाणी सुटतं. आणि मग बघितल्यावर काय, कधी खातो आणि कधी नाही असं होतं. आय एम शुअर तुमच्याकडे पण बनले असणारच आहेत, आणि नसेलच बनले तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तर तुम्ही लगेच बनवणार आहातच. चला तर मग हे सरगुंडे कसे बनवायचे ते पाहूया. पण त्याआधीही एक मोठा प्रश्न जो मला सुद्धा पडला होता, तो म्हणजे सरं कुठून आणायचे. सो नो वरीज, मी त्याकरता पण एक जुगाड शोधलंय. बांबू स्टिक्स ज्या आपण ग्रिलिंग किंवा रोस्टिंग करता यूज करतो, त्याच स्टिक अगदी परफेक्ट आहे सरगुंडे करण्याकरता. कळत सुद्धा नाही की आपल्याकडे सरं नाहीत करून. चला तर मग बनवायला घेऊया. तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप बारीक रवा घेतलाय आणि मीठ घालून छान असं सैलसर मळून घेतला आणि 1 तासाकरता मुरवण्याकरता ठेवून दिला. 1 तासानंतर त्यातला एक गोळा काढून छान सेवासारखा बारीक दोन्ही हातांनी वळून घ्यायचं आणि स्टिकवर या पिठाचं बारीक टोक चिटकवायचं आणि हळूहळू गुंडाळत जायचं. एका हाताने स्टिक फिरवायची आणि दुसऱ्या हाताने पिठाचा गोळा, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात. सुरुवातीला थोडं कठीण वाटू शकतं, पण 1-2 बनवले की अगदी इझिली बनवता येतात. सो नक्की ट्राय करून बघा. हे सरगुंडे वाळले की अलगद हाताने स्टिकमधनं बाहेर काढायचे आणि 1-2 दिवस उन्हात वाळून घ्यायचे. एका भांड्यात पाणी उकळलं की त्यात मीठ घालायचं आणि सरगुंडे टाकून 2-3 मिनिटे शिजवून घ्यायचे. नंतर चाळणीमध्ये काढून त्यावर थंड पाणी घालायचं, जेणेकरून ते ओव्हरकुक होणार नाहीत आणि गरमागरमच आंब्याच्या रसासोबत सर्व करायचे. आणि कोणी कोणी ही रेसिपी पहिल्यांदा बघितली नक्की कमेंट करा.